मालवण तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथे गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आलाय। सुदैवाने गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेल्यामुळे ते थोडक्यात बचावले। गोळीबार झालेल्या ठिकाणाचा पोलिसांनी पंचनामा केला असून घटनेनंतर पोलिसांचे पथक तात्काळ कोळंब येथे दाखल झाले होते। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। 9-10च्या सुमारास ही घटना घडली। मी गेटवरून आत येत होतो मालवरून येताना, तर बरोबर त्या गेटच्या जरा पुढे आलो आणि जरा गेट लागला का नाही तो बघण्यासाठी मागे वळून बघितलं। तेवढ्यात माझ्या डोक्यावरती एकदम फाडकन आवाज आला जोरात, म्हणजे एक सुतळी मोठा बॉम्ब वगैरे फुटतो तसा, आणि कान माझे 2 मिनिटासाठी गच्च झाले 2 सेकंदसाठी। आणि पुढे बघतो तर एकदम किचनच्या समोरच्या भिंतीवर काहीतरी आपटला आणि पाण्याचा फवारा उडायला लागला। गाडी लावून मी गाडी लावेपर्यंत माझी बायको आणि मुलं आत आली, बाहेर आली, आणि ती शोध झाली कसला आवाज आला। तर बघतो तर पूर्ण पाणी उडत होतं, म्हणून मी कॉक बंद केला आणि मला वाटलं पहिलं किचनमध्ये काहीतरी स्फोट झाला, पण बघल्यानंतर लक्षात आलं की जिथे पाणी लिकेज होतं तिथे पूर्ण भिंतीवर छिद्र पडलेली होती, होल पडलेले। मग माझ्या लक्षात आलं की 100% हे कोणीतरी फायर केलं, म्हणजे काडतुसाची फायर असते तसा प्रकार होता तो। माझ्या लक्षात आलं कोणीतरी गोळीची फायर केली माझ्यावर। माझ्या पलीकडे त्यांनी आवाज दिला की काय झालं, माझ्या कोणतरी हातावर कोणतरी मारून माझ्या घराच्या समोरून राईट साईडला घराच्या काळोखात कोणतरी पळाला। मग माझ्या लक्षात आलं की त्या समोरच्या बरोबर स्पॉटवरून त्यांच्या कंपाऊंड म्हणून माझ्यावर कोणीतरी फायर केली 100%। माझी एक 9:15च्या आसपास पोलिसांना मी फोन केला पवारसाहेबांना, आणि ते एक 15-20 मिनिटांनी 9:30च्या आसपास आले। तसंच 112 नंबरवरून फोन केला, तिथून पण लवकरात लवकर हालचाल करून 9:30 वाजता जवळपास हे चालू झालं। आणि ते झाल्यानंतर पोलिसांनी जवळपास 5:30 वाजेपर्यंत सकाळी कारवाई चालू होती।